कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. लोटे MIDCतील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात मोर्चा, कंपनी व्यवस्थापकांनी दिले स्पष्टीकरण. तळाव बस स्थानकात सुरू असलेले शौचालयाचे काम कासव गतीनं, नागरिकांकडून व्यक्त होतीये नाराजी. दिव्यागारमध्ये उभारलेला घनकचरा विघटन प्रकल्प उद्घाटनानंतर देखील बंद, नागरिकांकडून व्यक्त होतोय संताप. आणि दमदार आमदार प्रीमियर लीग सुरू, महेंद्र दळवी यांच्या हस्ते उद्घाटन, 3 तालुक्यातील संघांचा सहभाग. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात आज कोकण संघर्ष समितीच्या वतीने लोटे MIDC येथील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी या केमिकल कंपनी विरोधात मोर्चा काढण्यात आला. PFAS अर्थात फॉरेवर केमिकल निर्मित होत असल्याचा आरोप करत आंदोलकांनी कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान आंदोलकांकडून करण्यात आलेल्या आरोपांवर लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीचे व्यवस्थापक दीपक पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. कंपनीकडून सर्व नियमांचे पालन केले जात असून पर्यावरणाला धोका नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. जे ग्रामस्थ आणि आंदोलनकर्ते आहेत त्यांच्या भावनांची आम्ही इज्जत करतो आणि तर म्हणून त्याद्वारे त्यांनी जे प्रश्न आम्हाला आता विचारलेले आहेत त्याचं आम्ही सविस्तर उत्तर देणार आहोत. PFAS ही कॅटेगरी आहे, हा एक प्रोडक्ट नाहीये. याच्यात 10,000 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहेत आणि लक्ष्मी येण्याआधीही PFAS प्रोडक्ट्स आपल्या इथे वापरात येत आहेत, बनवले जात आहेत. भारतात सुमारे 55,000 मेट्रिक टन बरोबर एवढं PFAS प्रोडक्टचं उत्पादन आहे. इम्पोर्टही होत आहे, वापरले जाते, दैनंदिन जीवनात सुद्धा वापरलं जातं. याची ऍप्लिकेशन्स इलेक्ट्रॉनिक्समध्ये आहे, डिफेन्समध्ये आहे, मेडिकलमध्ये आहे आणि तर जे आता EV वगैरे चाललंय जसं सेमीकंडक्टर आहे त्या सगळ्यांमध्ये याचे ऍप्लिकेशन्स आहेत. म्हणून हे आपल्यासाठी सुद्धा गरजेचंच आहे. आम्ही आमचे प्रयत्न सुरूच ठेवणार आहे, कारण की याच्यात काय आहे महत्वाचं की PFAS बद्दल जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर व्हावा आणि तो सोप्या भाषेत आपण कसं सांगू शकतो हे आम्ही करतोय आणि ते करत राहणार, कारण की याच्यात फक्त लोकांना एज्युकेट करणं हा त्याचं सोल्युशन आहे आणि ते आम्ही करत राहणार. आम्ही आमच्याकडे जेवढे प्रश्न आलेले आहेत आम्ही सगळ्यांची उत्तरं देतो आहोत. ग्रामपंचायतींना सुद्धा आम्ही प्रश्न उत्तर पाठवलेले आहेत. आता PFAS जो आहे नष्ट होत नाही, याचा अर्थ काय आहे, तो नष्ट होत नाही ही त्याची सुंदरता सुद्धा आहे. म्हणूनच त्याचे ऍप्लिकेशन्स आहेत. जिथे जिथे फायर रिटार्डंट प्रॉपर्टीज पाहिजे, जिथे वॉटर रिटार्डंट प्रॉपर्टीज पाहिजे, जे पाण्यापासून इलेक्ट्रॉनिक्सला सांभाळायचं आहे सपोज बरोबर, मग त्यात हा घटक गेला की तो तापमान जेव्हा वाढतं तर तेव्हा त्याला आग लागत नाही, आग लागू देत नाही, असं ते संरक्षण करतं. म्हणून ते त्यामुळेच त्याचे उपयोग आपल्याला या डिफेन्समध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये आणि मेडिकलमध्ये सुद्धा पाहायला मिळतील. आता PFAS हा आमचा प्रोडक्ट आहे, PFAS कॅटेगरीचा एक प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट आम्ही विकतो बरोबर. त्याच्यात जे सांडपाणी तयार होतं त्याच्यात अंशतः PFAS असतं. त्या पाण्याला आम्ही काय म्हणतो त्याला MWML तळोजाला जी फॅसिलिटी आहे MPCBने अप्रूव्ह केलेली, तिथे आम्ही इन्सिनरेशनसाठी, इन्सिनरेशन म्हटलं तर एक भट्टी असते ती, त्याच्यात याला नष्ट करण्यासाठी 1200 डिग्री पर्यंत टेम्परेचर लागतं, 1200 डिग्री सेल्सिअस, त्याच्या खाली नाही. 800 ते 1200 मध्ये वेगवेगळे PFAS आहेत. तर काही 800ला जळायला सुरुवात होतात, काही 1200 पर्यंत जातात. 1200 पर्यंत सगळं काही नष्ट होतं आणि ते त्याच्या मूलभूत जे केमिकल्स आहेत त्याच्यात ते रूपांतरित होतं. पण PFAS किती घातक आहे मानवी आरोग्यासाठी? बघा, तसं म्हणायला गेलं PFAS काय, कोणतंही केमिकल, कोणतंही घाण पाणी जरी म्हटलं आपण ते घातकच आहे. शरीर आत गेलं तर महत्वाचं काय आहे की जेव्हा आपण असं उत्पादन करतोय केमिकल्सचं बरोबर, त्या केमिकल्सला आपण एका बंद रिएक्टर्समध्ये त्याचे जेणेकरून त्याच्यातलं केमिकल हे जमिनीत जाता कामा नये, पाण्यात जाता कामा नये आणि हवेत जाता कामा नये, ही दक्षता आपण घेतली पाहिजे. ती लक्ष्मी कंपनी घेते. रायगड जिल्ह्यातील तळाव बस स्थानकात सुरू असलेले शौचालयाचे काम कासव गतीनं सुरू असल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कित्येक वर्षांपासून रखडलेल्या या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर 14 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले होते. या प्रकल्पाअंतर्गत संरक्षक भिंत, बस स्थानकासमोरील काँक्रिटीकरण, शौचालय आणि चालक वाहकांसाठी विश्रांतीगृह उभारण्याचे काम मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी काँक्रिटीकरण आणि संरक्षक भिंतीचं काम पूर्ण झालं असलं तरी शौचालय आणि विश्रांतीगृहाचं काम अद्याप अपूर्ण आहे.
कामात होत असलेल्या दिरंगाईमुळे नागरिकांसह महिला प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये। अनेक महिने उलटूनही काम पूर्ण न झाल्याने संबंधित ठेकेदाराविरोधात नाराजी व्यक्त होत आहे। त्यामुळे शौचालयाचे काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील दिव्यागार येथे उभारण्यात आलेले लाखो रुपयांचे कचरा व्यवस्थापन प्रकल्प सध्या विनावापर पडून असल्याचे समोर आले आहे। पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या दिव्यागारमध्ये उभारलेला घनकचरा विघटन प्रकल्प उद्घाटनानंतर देखील बंद अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होतीये। 29 ऑक्टोबर 2023 रोजी खासदार सुनील तटकरे आणि आमदार अदिती तटकरे यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते। जिल्हा वार्षिक नियोजनातून सुमारे 50 लाख रुपयांचा हा प्रकल्प उभारण्यात आला होता। मात्र उद्घाटनानंतर एकदाही या ठिकाणी कचऱ्याचे विघटन झाले नसल्याचे समोर आले आहे। याशिवाय रायगड जिल्हा परिषदेकडून उभारण्यात आलेला 16 लाख रुपयांचा प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प देखील बंद अवस्थेत आहे। सध्या प्रकल्पातील साहित्याला गंज लागला असून परिसराची देखील दुरावस्था झाली आहे। लाखो रुपयांचा खर्च करून उभारलेले प्रकल्प बंद असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून हे प्रकल्प तातडीने सुरू करावेत अशी मागणी होती आहे। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका गणपतीच्या चित्रावरून वाद निर्माण झाला असून या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे। रुद्रनाथ फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रशेखर राणे यांनी काढलेल्या या चित्रावर काही जणांनी आक्षेप घेतलाय। या पार्श्वभूमीवर राणे यांनी व्हिडिओ जारी करत चित्रामागील शास्त्रीय आधार स्पष्ट केलाय। राणे यांच्या मते हे चित्र उच्छिष्ट गणपती या स्वरूपाचे असून गणपतीची विविध रूपे शास्त्रांमध्ये वर्णिलेली आहेत। उच्छिष्ट गणपतीच्या स्वरूपात डाव्या मांडीवर असलेली स्त्री आकृती विद्याशक्ती किंवा विघ्नेश्वरी म्हणून ओळखली जाते असे त्यांनी सांगितले। या संदर्भासाठी मुद्गल पुराण, मंत्री महोदधी, शारदा टिळक, गणपती पुराण आणि अथर्व वेदातील उच्छिष्ट सूक्त यांसारख्या ग्रंथांचा उल्लेख देखील त्यांनी केलाय। तसेच या चित्रामागे कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्दिष्ट नसल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान या प्रकरणावरून धार्मिक भावना, कलात्मक स्वातंत्र्य आणि शास्त्रीय परंपरा यांच्यावर चर्चा सुरू झाली आहे। हे जे स्वरूप जे आहे ते उच्चिष्ट गणपतीचं स्वरूप आहे। गणपतीचे खूप वेगवेगळे स्वरूप आहेत। उच्चिष्ट गणपती, तांडव गणपती, नंतर महागणपती, हे वज्र गणपती, नंतर आपलं हरिद्र गणपती, असे अनेक स्वरूप गणपती बाप्पाचे आहेत। आता ह्या गणपतीच्या स्वरूपात जी डाव्या मांडीवर जे स्त्रीची आकृती आपण बघतो ती आपल्या गणपतीची म्हणजे आपल्या उच्चिष्ट गणपतीची शक्ती मानली जाते, विद्याशक्ती मानली जाते। तिला विघ्नेश्वरी पण बोललं जातं। ती स्वतंत्र विद्या आहे, ती स्वच्छंद आहे। आणि ही जी आयकॉनोग्राफी जी आहे, तुम्हाला जर ग्रंथाचा आधार हवा आणि शास्त्राचा आधार हवा आहे तर तुम्ही मुद्गल पुराण, मंत्र महोदधी, शारदा तिलक, गणपती पुराण, नंतर अथर्व वेदात तर उच्छिष्ट सूक्त आहे। तर ह्या सगळ्या रेफरन्स तुम्ही बघू शकतात। ते चित्र जे आहे आणि जे मी देवी देवतांचे चित्र काढलेले आहेत हे कुठच्याही शास्त्राच्या बाहेर जाऊन किंवा शास्त्राचा आधार न घेता बनवलेले नाही आहेत। म्हणून तुम्ही हे सगळे माझे चित्र जर काढाल त्याला कुठेतरी शास्त्राचा आधार आहे, कारण हे आयकॉनोग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहेत जे आपल्या शास्त्रात लिहिलेले आहेत। तर उच्चिष्ट गणपती हा फक्त मी बनवला का, मी चित्र बनवलं का याचं तर नाही। सगळ्या पारंपरिक चित्रांमध्ये उच्चिष्ट गणपतीचं असंच वर्णन आहे, असंच स्वरूप आहे। त्याला 6 हात असतात किंवा 4 हात असतात आणि शक्ती स्वरूपात त्याच्या मांडीवर बसलेली असते। आणि हे जे स्वरूप जे आहे ते परमब्रह्म स्वरूप गणपत्य संप्रदाय मानतं। तर गणपत्य संप्रदाय म्हणजे गणपती उपासक आहेत। शैव संप्रदायाचं शिव उपासक असतात। आणि हे 2 वर्ष जुनं चित्र आहे। मुद्दामून काहीतरी षडयंत्र करून आणि नंतर आपल्या हिंदू बांधवांमध्ये संभ्रम पैदा करण्यासाठी या सगळ्या गोष्टी मुद्दामून काहीतरी बोलायचं म्हणून बोललं जातं। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ किल्ले रायगडाकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। आवळीचा पेढा ते रसाळगड बस स्टॉप या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालक आणि पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय।
पावसाळ्यात हा मार्ग पूर्णपणे बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे। दररोज मोठ्या प्रमाणात पर्यटक रसाळगडाला भेट देत असतात, मात्र खराब रस्त्यामुळे पर्यटकांची गैरसोय होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे। काही ठिकाणी संरक्षण भिंतीची आवश्यकता असतानाही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। मागील 5 वर्षांपासून संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। याच पार्श्वभूमीवर महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाच्या वतीने 1 मे रोजी खेड तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला। या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र आखाडे यांनी केले। रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या सूचनेनुसार पोलादपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धुरंधर हा चित्रपट एकत्रितपणे पाहिला। महाड येथे हा चित्रपट पाहताना पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश मुंडे, उपनिरीक्षक सतीश पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते। या चित्रपटात समाजातील वास्तव परिस्थिती, वाढती गुन्हेगारी आणि त्यावर मात करण्यासाठी आवश्यक असलेली जिद्द आणि प्रामाणिकपणा प्रभावीपणे मांडण्यात आला आहे। त्यामुळे हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता प्रेक्षकांना सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे। चित्रपटात दाखवण्यात आलेले धैर्य, कर्तव्यपरायणता आणि प्रामाणिकपणाच्या मूल्यांमुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या कामात नवचैतन्य मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। रायगड भाजपचे नेते तथा भाजप महाराष्ट्र DNT मोर्चाचे राज्य महासचिव राजूभाऊ साळुंखे यांचा केरळचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तिरुवनंतपुरम येथील लोकभवन येथे झालेल्या भेटीत विमुक्त भटक्या आणि अर्धभटक्या जमातींच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीत DNT समाजाच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक उपाययोजनांवर सकारात्मक विचार विनिमय झाला। विविध राज्यातील या घटकांच्या विकासासाठी समन्वय साधण्याबाबत देखील चर्चा झाली। या बैठकीला भिकू विदाते, केरळ राज्य विमुक्त भटक्या जनजाती विकास परिषदेच्या अध्यक्षा लेथिकाला कैलास, उपाध्यक्ष C रामचंद्रम तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष युवराज मोहिते उपस्थित होते। या भेटीमुळे DNT समाजाच्या प्रश्नांवर ठोस धोरणे आखण्यास चालना मिळेल असा विश्वास राजूभाऊ साळुंखे यांनी व्यक्त केला। ओशनमॅन केब्री 2026 या आंतरराष्ट्रीय ओपन वॉटर स्विमिंग स्पर्धेत भारताचा तनय तुषार लाड याने ऐतिहासिक कामगिरी करत 2 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक जिंकले। अवघ्या 2 दिवसात 3 पदके जिंकत तनयने जागतिक स्तरावर आपली दमदार छाप सोडली। तनयने 500 मीटर ओशन किड्स या प्रकारात 6 मिनिटे 57 सेकंद वेळ नोंदवत पहिले सुवर्णपदक पटकावले। त्यानंतर 2 किलोमीटर स्प्रिंट प्रकारात 29 मिनिटे 16 सेकंद या वेळेत दुसरे सुवर्णपदक मिळवले, तर 5 किलोमीटर हाफ ओशनमॅन प्रकारात 1 तास 20 मिनिटे 9 सेकंद वेळ नोंदवत कांस्य पदक मिळवले। पनवेल येथील न्यू होरायझन्स पब्लिक स्कूलमध्ये 8वीत शिकणारा तनय वर्षभर कठोर प्रशिक्षण घेत आहे। रुपाली रेपाळे स्विमिंग अकॅडमीमध्ये आंतरराष्ट्रीय जलतरणपटू रुपाली रेपाळे आणि प्रशिक्षक अनिरुद्ध महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने हे यश संपादन केले। तनयच्या या कामगिरीमुळे भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावले असून त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय। रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यातील क्रिकेट प्रेमींसाठी आकर्षण ठरलेल्या वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026 या डे नाईट ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला। आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या MD ग्रुप मार्फत आयोजित ही स्पर्धा 5 एप्रिल ते 11 एप्रिल दरम्यान रंगणार आहे। उद्घाटन सोहळ्याला आमदार महेंद्र दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप भोईर, मानसी दळवी, आदिती दळवी यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच आणि मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी उपस्थित होते। ग्रामीण भागातील होतकरू क्रिकेटपटूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या स्पर्धेचा मुख्य उद्देश असून 3ही तालुक्यातील संघांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला। आकर्षक लाइटिंग आणि उत्कृष्ट मैदान व्यवस्थेमुळे स्पर्धेला विशेष रंगत आली आहे। स्पर्धेतील विजेत्या संघांना आकर्षक पारितोषिके आणि चषक देण्यात येणार असून खेळाडूंमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। आजचा हा भव्य सोहळा पाहून मनाला अतिशय आनंद दिसत होतो, कारण रायगड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी क्रिकेट लीग आज आपल्या
थळ तलवार मैदानामध्ये साजरी होते त्याच्यात सगळ्यात जास्त आनंद निश्चित आहे. अतिशय सुंदर नियोजन आयोजन आणि सगळ्याच गोष्टी अपेक्षापेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने केल्याबद्दल खऱ्या अर्थाने सगळ्यांचंच म्हणजे ज्याने ज्याने याच्यासाठी कष्ट पराकाष्ठा केले म्हणजे अंकुश आणि त्याचे संपूर्ण संदीप त्यांचे सहकारी, माझी सून आदिती, माझी मुलगी देवी, अभिराजांनी सगळ्यांनी खूप आपाप कष्ट केले आणि अतिशय सुंदर मैदान, मंच असेल, गॅलरी असेल, सगळ्याच गोष्टी निर्णय केल्या. विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, दमदार आमदार म्हणून ज्यांची आज महाराष्ट्रामध्ये ओळख आहे, यांच्या माध्यमातून आज MD फाउंडेशन यांच्या आयोजनातून आज मला वाटते तिसरं पर्व हे अतिशय जल्लोषात आज क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे आणि जल्लोषात स्पर्धा ही पार पडणार आहे. आज यावर्षी हे मला वाटते तिसरं पर्व आहे आणि या तिसऱ्या पर्वामध्ये यावर्षी आमच्या आमदार साहेबांचा मानस होता की इथला तळागाळातला ग्रामीण खेळाडू आहे हा आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर ISPL सारख्या स्पर्धा खेळला पाहिजे आणि त्याच्याच उद्देशाने ही स्पर्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून आज इथे घेतली जाते. आणि त्याच्यामध्ये यावर्षी आमदार साहेबांचा एक माणूस होता, गेल्या वर्षी एक थार होती, तर यावर्षी थार आणि जिमनी अशा दोन या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर कार आपण बक्षीस ठेवलेले आहेत. चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा आज इथे पार पडताना दिसते. मोठ्या जल्लोषात इथे उद्घाटन या स्पर्धेचं झालेलं आहे आणि त्याच पद्धतीने आज इथे सर्वोत्कृष्ट खेळाडू याच्यासाठी जिमनी दिली जाणार आहे. त्याच्या पद्धतीने सर्वोत्कृष्ट फलंदाज याच्यासाठी इथे आपण 2 व्हीलर दिली जाते, गोलंदाजाला सुद्धा 2 व्हीलर दिली जाणार आहे. त्याच पद्धतीने इमर्जिंग प्लेअर त्याच्यासाठी सुद्धा आपण इथे 2 व्हीलर यावर्षी दिली जाणार आहे. ISPLमध्ये जे फॉर्मॅट इथे वापरले जातात, ज्या ISPLमध्ये जी यामध्ये रणनीती असते ते सर्व नियमांचे इथे पालन करून आज ही स्पर्धा आम्ही दिमागदार पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करतो. याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.